असं निवेदन आम्ही आज माननीय शिंदे साहेबांना या ठिकाणी द्यायला आलो मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून। कालपासून जेव्हा माध्यमांवरती हा सगळा प्रसार झाला तेव्हा कुठेतरी पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला आणि शेवटपर्यंत तो त्यांना सापडला नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे पक्ष आहे त्यांचे ठिकाणचे कार्यकर्ते त्यांनी शोधून त्यांना पोलिसांनी तावडीत दिलेला आहे। आम्ही मराठी मोर्चा काढला त्यावेळेस आमचे लोकेशन ट्रेस करून पोलिसांनी आम्हाला रातोरात धरले, पोलीस ठाण्यामध्ये बसवले। जो हा अट्टल गुन्हेगार आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे या कल्याण डोंबिवली भागामध्ये नोंद आहेत। आज हा नावाचा जो गुंड आहे तो सापडला कसा नाही पोलिसांना असा आमचा प्रश्न होता आणि तो प्रश्न आम्ही पोलिसांना विचारलेला आहे। यापुढे या शहरामध्ये मराठी माणसावर जर कोणी हल्ल्याचा प्रयत्न केला तर आम्ही मात्र शांत बसणार नाही। आज निवेदन द्यायला आलेलो आहोत कारण की पोलिसावरती आमचा अजूनही विश्वास आहे। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये मराठी भूमीमध्ये, संतांच्या भूमीमध्ये, छत्रपतींच्या भूमीमध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीमध्ये महाराष्ट्राचं देशामध्ये नाव आहे। या ठिकाणचे महाराष्ट्र पोलीस कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये क्रमांक 1 वरती आहे आणि ते कुठेतरी तसंच राहावं अशी आम्ही विनंती केलेली आहे। परप्रांतीयांनी यापुढे जर माज केला तर पोलिसांनी देखील त्यांची धिंड काढावी आणि हा झा नावाचा जो व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी आता कोर्टामध्ये हजर केलेला आहे। त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। परंतु अशा सर्व जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या भागामध्ये राहतात त्यांची धिंड काढली जावी। अजून किती गुन्हेगार या भागामध्ये लपले आहेत त्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना कडक ताकीद देण्यात यावी की मराठी माणसाच्या यापुढे कोणी नादी लागू नये। हे महाराष्ट्र आहे, जर मराठी माणसाच्या अंगावर कोणी आला तर मराठी माणूस देखील शांत बसणार नाही असं आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सांगतोय। पोलीस त्यांची कारवाई करतीलच, यापुढे अशा घटना घडणार नाही अशी देखील आम्हाला खात्री आहे। पोलिसांनी मराठी माणसाच्या सोबत राहावं असं आमची विनंती आहे।